नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण आपल्या घरात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन आहोत आणि घरात राहून या कोरोना विरुद्धचं युद्ध आपण लढत आहोत. आपल्याला कंटाळा आला तर अनेक माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपलं मनोरंजन करून घेतो. आपल्याला आपल्या भावना, आपला संताप आपण बोलून व्यक्त करतो. पण कित्येक लोकांच्या घरामध्ये असा एक सदस्य आहे, तो सुद्धा आता लॉकडाऊन झालेला आहे. मग तो आपल्या भावना, आपला संताप कसा बरं व्यक्त करत असेल? आपण नेहमी म्हणतो ना की मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे. मग खऱ्याखुऱ्या प्राण्यांचं काय? या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय. मग त्यांना सुद्धा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आपण नेहमी आपल्याविषयी बोलतो की आपल्यामध्ये दिसणारी लक्षणं, आपण काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने याचा सामना केला पाहिजे. पण मग त्यांचं काय? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आज आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे लॉकडाऊनमध्ये प्राण्यांची काळजी. आणि आपल्या इथे महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्या इथे आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर वैभव पवार यांना. नमस्कार वैभवजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर वैभव पवार हे पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत आणि गेली अनेक वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास आणि अनुभव आहे. त्यांच्याकडून आपण आपल्या घरातील जो एक लाडका सदस्य आहे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने या लॉकडाऊनमध्ये त्यांची सुद्धा मानसिक स्थिती सुधारली पाहिजे, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24900232. पुन्हा एकदा सांगते 24900232. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा टीव्हीचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजचे आपले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. चला तर मग आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे लॉकडाऊनमध्ये प्राण्यांची काळजी आणि आपल्याबरोबर आहेत पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर वैभव पवार. वैभवजी नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा कार्यक्रम अशा अर्थाने वेगळा आहे की लॉकडाऊनचा जो चौथा टप्पा सुरू आहे, आपण चौथ्या टप्प्यात आहोत. सुरुवातीपासून आपण फक्त आपल्याबद्दल बोलतोय की म्हणजे आम्ही मनुष्य म्हणजे सगळ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय लक्षणं आहेत, कशा पद्धतीने स्वतःला सावरलं पाहिजे, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवली पाहिजे, फक्त आम्ही आमच्याबद्दल बोलतोय. पण काही लोकांच्या घरामध्ये एक सदस्य असतो की ज्याला बघून जेव्हा आपण दिवसभर कामावरून येतो तो सगळा थकवा, सगळी चीड सगळं निघून जातं जेव्हा आपण त्यांच्या डोळ्यात बघतो. असे आपले प्राणी जे काही कुत्रे आहेत, मांजर आहेत, विविध प्रकारचे. तर आज आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत की ह्या लॉकडाऊनमध्ये खरं तर त्यांची मानसिक स्थिती थोडी खराब झालीच असेल, त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे. तर नक्की ह्या जशी माणसामध्ये काही लक्षणं दिसतात तशी त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसतात का? मी तुम्हाला पहिले क्लिअर करू इच्छितो सगळी गोष्ट की पूर्ण जगामध्ये फक्त 2 ते 3 केसेस मिळाले आहेत आणि ते पण एकदम त्याला रेअर इन्सिडेंट म्हणतो, कारण की हा विषाणू अगदी नवीन असल्यामुळे आपल्याला किंवा पूर्ण जगाला त्याला समजून घ्यायला खूप वेळ लागेल. बरोबर. न्यूयॉर्कमध्ये एका झू मध्ये एक वाघीण पॉझिटिव्ह मिळाली, न्यूयॉर्कमध्ये 2 मांजरी पॉझिटिव्ह मिळाल्या. पण त्याचा अर्थ आपण असं कन्क्लुजन करत नाही की प्राण्यांमुळे हा संसर्ग आपल्याला ट्रान्समिट होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जे न्यूयॉर्कमधली जी वाघीण होती तर तिचा जो हँडलर होता तो कोरोना पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्या वाघिणीमध्ये काही लक्षणं दिसून आली. पण अजूनपर्यंत असा एकही एव्हिडन्स नाही की ज्याच्याकडून आपल्याला हे समजू शकतं की प्राण्यांपासून हा व्हायरस माणसामध्ये ट्रान्समिट झालेला आहे. आणि इंडियाचं घ्याल तर भारतामध्ये आतापर्यंत एकही केस मिळालेली नाही की ज्यामधून प्राण्यातून माणसामध्ये हा संसर्ग झालेला आहे. तर बेसिकली कोरोनाचा संसर्ग हा माणूस टू माणूस असा होतो. काही झुनोटिक डिझीज असतात की ज्यांचा संसर्ग प्राण्यापासून माणसामध्ये होतो, पण कोरोना सध्या तरी आजच्या दिवसापर्यंत असं कोणताही एव्हिडन्स नाहीये की प्राण्यामधून इन्फेक्शन माणसाला ट्रान्सफर झालेलं आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींनी किंवा ज्यांच्या घरामध्ये प्राणी आहेत यांनी ह्या गोष्टीची अजिबात काळजी करण्याची काही सुद्धा गरज नाहीये आजच्या दिवसापर्यंत. जसं जसं संशोधन होईल तसं बऱ्याच गोष्टी समोर येतील, आम्हाला पण काही समजेल आणि आमची असोसिएशन, आम्ही सर्वजण त्याच्यावरती
लक्ष ठेवून आहोत की अशी काही संसर्ग किंवा अशी काही लक्षणं दिसली तर आम्ही नक्कीच त्या दृष्टीने पुढे प्रयत्न करू आणि याचा कसा सामना करता येईल हे बघूया. बघू. मला असं वाटतं आता तुम्ही जे सांगितलं ती खरंच खूप चांगली बाब आहे की आपल्या इथे म्हणजे आतापर्यंत जसं तिकडे वाघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता तसं आपल्या इथे अजून कुठल्या प्राण्याला किंवा कुठे कोरोनाचा संसर्ग झालेला नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीने माणसांमध्ये ह्याची झपाट्याने वाढ होते पण तिथे प्राणी मात्र आपले सुरक्षित आहेत. पण ह्या विळख्यात जसे आपण अडकलोय तसे ते पूर्ण तऱ्हेने सुरक्षित आहेत का? आजच्या दिवसापर्यंत मॅडम मी तेच बोललो तुम्हाला. आजच्या दिवसापर्यंत प्राणी हे पूर्णपणे सुरक्षित आहे. प्राण्यांमध्ये भारतामध्ये तरी कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आलेली नाहीयेत. म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह एकही ॲनिमल सध्या तरी दिसलेला नाहीये. त्यामुळे आपण सध्या WHO वगैरे ज्या ऑर्गनायझेशन आहेत OIE WHO त्यांच्या अहवालानुसार पण प्राणी हे पूर्णपणे सध्या तरी सुरक्षित आहेत. आणि जे काही 1-2 केसेस मिळाले आहेत ते खूप रेअर ऑफ द रेअरेस्ट आहेत. त्यामुळे त्याची काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे जर प्रत्येकाच्या म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात किंवा प्रत्येक माणसाच्या मनात जर असा एक समज असेल की प्राण्यांमुळे कोरोना होतो तर हा समज पूर्णपणे चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. तर मग पण अशी जी भीती आहे अनेक जणांना तर असंही काही पुढे आलेलं आहे की खूप लोकांनी किंवा काही लोकांनी आपल्या घरातले किंवा असे पाळीव प्राणी रस्त्यावर सोडून दिलेत. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? पाळीव प्राण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाळीव प्राणी हा आपल्या घरातला एक सदस्यच आहे. जे आपल्याला समजा काही आपण अडचणीत असू तर आपल्याला आपले घरचे असतात, नातेवाईक असतात, मित्रमैत्रिणी असतात किंवा बरेच जण असतात जे आपल्याला हेल्प करू शकतात आपल्या सर्कलमधले. पण पाळीव प्राणी हा पूर्णपणे आपल्यावरती डिपेंडंट असतो. त्यामुळे आपण जर त्याला अबेंडंट केलं तर त्याचं विश्वच म्हणजे आपण असतो. आपण त्याच्यावरती 1 पट प्रेम करतो, तो आपल्यावरती 100 पटीने माया लावतो. त्यामुळे त्यांना असं बाहेर सोडून देणं म्हणजे हे खूप अमानवीय आहे आणि खूप चुकीचं आहे. पण असे काही कायदे वगैरे पण आहेत का त्याच्या संदर्भात? त्याच्या संदर्भात ॲनिमल क्रुएलिटी ॲक्ट वगैरे आहे की तुम्ही जर प्राण्यांना घरात ठेवत असाल तर पूर्णपणे त्याची जबाबदारी ही मालकावरती असते. बृहन्मुंबई महानगरपालिका त्यासाठी प्रत्येक श्वानाचं रजिस्ट्रेशन करून घेते. त्यांची योग्य निगा राखतात का ओनर जे मालक आहेत त्याच्यावरती बृहन्मुंबई महानगरपालिका त्या लायसनद्वारे लक्ष ठेवते. तशी यंत्रणा आहे. पण ही मानसिकता जी प्राणीप्रेमींची आहे की आपण घरामध्ये एखाद्या खेळण्याप्रमाणे डॉगला किंवा कॅटला ठेवणार आणि असं काही अफवा ऐकून जर त्याला रस्त्यावरती सोडून देणार तर हे खूप अमानवीय आणि चुकीचं आहे. अगदी खरं आहे. त्यांची खरं तर काळजी कशी घेतली पाहिजे या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊयात. पण आता आपल्याला एक फोन आलेला आधी आपण तो फोन घेऊया. आदेश बांदेकर आज आपल्या बरोबर बोलतायत. नमस्कार आदेशजी, बोला. नमस्कार. नमस्कार. येतोय का आवाज? येतोय. नाही, तिकडे जात नाहीये. हॅलो. हॅलो. हा बोला. तुमचा आवाज येतोय. नमस्कार. येतोय ना? हा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. अरे डॉक्टरांना बघून आम्हाला खूप आनंद झालाय. मी सुचित्रा आणि सिम्बा तिघेही तुम्हाला बघतो आहोत आता. सिम्बा पण लगेच शेपटी हलवायला लागलाय. नाही हे डॉक्टर नाहीयेत फक्त, तर साक्षात आमच्या कुटुंबासाठी त्यांचं एक वेगळं महत्व आहे. कारण आपण जो आपल्या घरातला आपला मुलगाच आम्ही त्याला म्हणतो, सिम्बा आदेश बांदेकर असं म्हणत असू, त्यावेळेला त्याच्या मनातल्या भावना ह्या आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळतात असं नेहमी वाटतं. आणि त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जे जाणवलं की पूर्वी आमच्या सिम्बाला थोडासा त्रास होत होता, पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हापासून डॉक्टर वैभव पवार आमच्या परिचयाचे झाले, सानिध्यात आले, एकही गोळी किंवा औषध हे सिम्बाला न देता त्याला एकदम असा सुदृढ ठेवण्याचं काम डॉक्टरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. त्यांना आता बघून खूप खुश झालो. अचानक खूप दिवसांनी सह्याद्रीशी कनेक्ट झालो, दूरदर्शनशी. डॉक्टर धन्यवाद. बरं, मी नाही आणखीन एक डॉक्टर सुचित्रा सुद्धा बोलते आहे. एक मिनिट. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. खूप छान वाटतंय तुम्हाला बघून. मला सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगायचंय,
की एकतर तुमच्या घरात असं एक छोटंसं बाळ असणं म्हणजे तुम्ही खूप ब्लेस्ड आहात असं मला वाटतं. आणि त्या बाळाला बघण्यासाठी किंवा त्या बाळाची काळजी घेण्यासाठी जर तुमच्यासारखे डॉक्टर असतील तर ते कुटुंब जास्ती आणि ते छोटं बाळ पण खूप जास्ती ब्लेस्ड असेल असं वाटतं. थँक्यू. तो तुमचे खूपच किती आभार मानायचे ते मला कळत नाहीये. पण मला खरंच प्रेक्षकांना हे सांगायला खूप आवडेल की सिम्बाला आमच्या स्किन ॲलर्जी खूप आहे. डॉक्टर ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगतील. आणि त्याच्यासाठी आम्ही इतके डॉक्टर आधी केले, ज्या डॉक्टरांनी आम्हाला वेळोवेळी खूप चुकीचं मार्गदर्शन केलं. खूप पैसे खर्च झाले. पैसे खर्च होण्यापेक्षा सिम्बाला जास्ती त्रास होत होता त्या सगळ्याचा. पण जेव्हा आदेशची आणि डॉक्टरांची भेट झाली आणि डॉक्टर आपल्या घरी आले सिम्बाला बघायला, तेव्हा त्यांनी फक्त त्याचं खाणं चेंज केलं. आणि त्यानंतर माझा सिम्बा एकदम हेल्दी झाला आणि त्याची स्किन एकदम सुंदर झाली. सो सगळं क्रेडिट हे डॉक्टरांचं आहे, ते देव आहेत माझ्यासाठी तरी. कारण कसं असतं की आपलं मूल असतं ते सांगू शकतं की काय होतंय त्याला. माझं हे बाळ सांगू नाही शकत, जे डॉक्टरांथ्रूच आम्हाला कळतं. आणि काय आता अजून काय बोलू मी, तुमचे आयुष्यातलं हे कॉन्ट्रीब्युशन आम्ही कधीच नाही विसरणार. थँक्यू सो मच. जसं दूरदर्शनचं हा. कॉन्ट्रीब्युशन हा. माझ्या आयुष्यातलं मी कधी विसरू शकत नाही, तसंच डॉक्टरांचंही आमच्या सोहमच्या बाबतीतलं कॉन्ट्रीब्युशन आम्ही विसरू शकत नाही. सिम्बाच्या सोहम आणि सिम्बामध्ये फरकच होत नाही. धन्यवाद तुम्ही कनेक्ट करून धन्यवाद, दिला सर. कॉल. डॉक्टर Thank you. हसत राहा, Thank you. आनंदात राहा आणि Thank you. प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे जे डॉक्टर सांगतील ते सर्व प्रेक्षकांनी ऐका, कारण यांनी सांगितलेला सल्ला खूप महत्वाचा आहे. हा माझा थँक्यू सर. थँक्यू. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आदेशजी. खरं तर आता हा जो कॉल आपण ऐकला सर्व प्रेक्षकांनी आणि आपण, तर त्यांच्या म्हणजे सुचित्राताई आणि आदेशजी यांच्या बोलण्यातून फक्त एक गोष्ट कळली की आपण त्यांना प्राणी म्हणतो, सदस्य म्हणतो, पण सुचित्राताईंनी त्याला बाळ म्हटलेलं आहे अक्षरशः. म्हणजे किती आपण त्या घरातल्या आपल्या त्या सदस्यावर प्रेम करतो हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. म्हणजे अगदी सिम्बा त्यांनी त्याचं पूर्ण नाव हे केलेलं आहे. डॉक्टर खरं तर, आणि त्यांनी खूप छान मुद्दा हे केला आता बोलताना सांगितलं की तुम्ही त्याचं खाणं चेंज केलं आणि त्याची स्किन सुधारली किंवा त्याची बॉडी, त्याची तब्येत सुधारली. तर त्यांच्या खाण्याविषयी आपल्याला पुढे तर बोलायचंच आहे, पण त्यांनी इतका सुंदर जो एक सांगितला त्याविषयी तुम्ही काय, तुमचं काय मत आहे? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा छोटा पप्पी किंवा छोटा डॉग आपल्याकडे येतो तर आपण त्याला आपलं लहान बाळ आहे असं ट्रीट करतो. खरं आहे. पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की डॉग ही एक वेगळी स्पीशीज आहे आणि माणसाचं बाळ आणि डॉगचं बाळ तुम्ही त्याला कम्पेअर नाही करू शकत. त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यांचे बाकीचे बॉडीमधले जे काही हॉर्मोन एन्झाईम्स वगैरे असतील ते पूर्णपणे डिफरंट आहेत. तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण लाडांनी त्याला, आपण जे लहान मुलांसाठी जी काळजी घेतो, जे खाणं देतो ते आपण डॉगला देण्यासाठी ट्राय करतो, पण ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला डॉगला डॉग सारखं खाणं द्यायला पाहिजे, आपल्या बाळाला आपल्या बाळासारखं खाणं द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस लोक त्याला चॉकलेट वगैरे देतात, तर चॉकलेट हे डॉगसाठी पॉयझन आहे. म्हणजे अगदी आईस्क्रीम सुद्धा देतात. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण डॉगमध्ये नाही देऊ शकत, जसं दूध झालं, जसं चॉकलेट झालं, ते अशा गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. असे बरेचसे खाण्यातले पदार्थ आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना नक्कीच त्रास होऊ शकतो, तर आपण ते अवॉइड करायला पाहिजे. अवॉइड करायला पाहिजे. आणि त्यांनी खरंच खूप छान अजून एक मुद्दा सांगितला की आपण बोलून आपल्याला काय होतं हे सांगू शकतो, पण त्यांना न बोलता काय होतं हे ओळखणं आणि त्याच्यावर औषधोपचार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की केसाळ म्हणजे काही जे कुत्र्यांच्या ज्या जाती असतात वेगवेगळ्या किंवा मांजर असतात त्यांच्या अंगावर खूप फर असते, केस असतात, तर त्याच्यामुळे काही धोका असू शकतो का? तसं केसांमुळे अजिबात काही धोका होत नाही, पण जे माणसं ॲलर्जिक आहेत, पर्टिक्युलर काही माणसांना डस्टची ॲलर्जी असते, काहींना पोल्युशनची ॲलर्जी असते, तसं ज्यांना इनबॉर्न ॲलर्जी आहे त्यांना केसांमुळे नक्कीच तो ट्रिगर होऊ शकतो फॅक्टर. पण ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना पण केसांमुळे असं काही कोणाला त्रास होईल असं अजिबात, असं काही चुकीचं आहे. ते जे सगळे गैरसमज आहेत. म्हणजे आता माझ्याकडे बरेच लोक येतात, तर त्यांच्या मामाच्या भावाच्या मुलाच्या बाजूच्या शेजाऱ्याकडे कोणी असतं, मग ते सांगतात अरे ह्या मांजरीच्या केसांमुळे असा असा आजार होतो किंवा हे, पण ते सगळं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला जर काही अशी शंका कुशंका असेल तर पशुवैद्यकांचा सल्ला घ्या, प्रोफेशनल ॲडवाईस कधीही घ्या.
कोणतीही लेमॅन ॲडवाईस घेऊ नका, त्याच्यामुळे तुमच्या प्राण्याची हानी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण बऱ्याच लोक अशी असतात की त्यांना ते प्राण्यांवर प्रेम असतं, पाळायची असतात, खूप इच्छा असते, पण कुठेतरी हा एक समज असतो की त्याच्या केसांमुळे काहीतरी आजार होऊ शकतो आणि काय, त्यामुळे ते टाळलं जातं. हा एक गैरसमज आहे. म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी आपण लोकांकडून जे प्रोफेशनल आहेत अशा लोकांकडून ऐकतो, तर त्याच्यावरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही कोणतीही प्रोफेशनल माणसाची ॲडवाईस घ्या, पशुवैद्यकाची ॲडवाईस घ्या आणि ते सांगतील त्याच्याप्रमाणेच अनुकरण करा. कारण की बरेचसे लोक आपल्या इकडे सल्ला फुकटच भेटतो सगळ्यांना, त्याच्यामुळे बरेचसे सल्ले घेऊन काही प्रयोग करतात. म्हणजे काही लोक तर असे आहेत, ते म्हणतात की नारळ चावायला द्या डॉगला, त्याचं तोंड मोठं होईल, त्याला असं खायला द्या म्हणजे तो जाड होईल, हे होईल. पण ते सगळं चुकीचं आहे. खरंच आहे, अशा अनेक चुकीच्या समजुती असतात, त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे. पण आता एक फोन घेऊया. सुनील इयरगट्टीकर आपल्याशी बोलतायत पंढरपूरवरून. नमस्कार सुनीलजी, बोला. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. नुकतंच पशुसंवर्धन दिवस झाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोरोनाची साथ ज्यावेळेस सुरू झाली जानेवारी फेब्रुवारी मध्ये, त्यावेळेस काही महाराष्ट्रामधल्या भागामध्ये बॉयलर कोंबड्या आणि त्यांची अंडी हे नको त्या प्रमाणामध्ये फेकून देण्यात आलं. हे योग्य का अयोग्य आहे? आणि आपण प्राण्यामध्ये परमेश्वर मानतो, मुख्य प्राण्यामध्ये, त्या मुख्य प्राण्यांना अशा प्रकारे त्रास होणं हे मानवाच्या दृष्टीने योग्य आहे का? आता हे जे हा मुद्दा आहे, धन्यवाद सुनीलजी. हा जो मुद्दा आहे त्याच्यावरती मी तुम्हाला एक प्रोफेशनल ॲडवाईस देऊ शकतो. कोरोना हा आजार कोंबडीला होत नाही. बऱ्याचशा प्रयोगशाळांमध्ये त्यांनी एक्सपेरिमेंटल इन्फेक्शन प्रोड्यूस करायचं ट्राय केलं, पण एव्हियन म्हणजे कोंबड्यांची जी स्पीशीज आहे त्याला कोरोनाचा काहीही धोका नाही. हे आपणच आहोत की जे काहीतरी अफवांवरती विश्वास ठेवतो आणि सगळेजण त्याचं अनुकरण करतात. हे अमानवीय आहे आणि अशा अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आपल्या इकडे अफवा खूप झपाट्याने पसरतात आणि लोक पण त्याच्यावरती विश्वास करून हे सगळं हे करतात. त्याच्यामुळे माझं नेहमी सांगणं आहे की गव्हर्नमेंट, शासन जसं तुम्हाला शासनाचे जसे तुम्हाला ॲडवायझरी येतील त्याप्रमाणे तुम्ही अनुकरण करा. कोणाही व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती काही पोस्ट असेल त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून त्याप्रमाणे अनुकरण करू नका. त्यामुळे जे शासन वेळोवेळी सूचना देईल त्यांचं पालन करा. शासनाने कधीही म्हटलं नाही की प्राण्याच्या मांसामुळे किंवा कोंबड्यांमुळे किंवा अंड्यांमुळे कधी कोणाला त्रास होईल, असं शासनाने कधीही म्हटलं नाही. अगदी खरं आहे डॉक्टर. मला असं वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे लॉकडाऊनमध्ये प्राण्यांची काळजी, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्ही ज्या गैरसमजुती सांगितल्यात त्या पूर्ण कार्यक्रमात आपल्याला एक गैरसमज खरंच दूर करायचा आहे. कारण जसं आता तुम्ही सांगितलं की सगळेच डॉक्टर होत आहेत, व्हॉट्सअप, मीडिया, इथून एवढी माहिती आपल्यापर्यंत येत असते आणि ती माहिती सत्य आहे की असत्य याचा पडताळा न करता आपण त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. त्याच्यामुळे काहीही असेल तरी त्यात योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की म्हणजे आता आपल्या प्रेक्षकांनी विचारलं की मांस किंवा कोंबड्या ह्या मोठ्या प्रमाणावर टाकून दिल्या, पण म्हणजे त्यांच्यामुळे कोरोना होण्याचा काहीही धोका नाही आहे, अजिबात नाही. त्याच्यामुळे आपण मांस मच्छी ही खाऊ शकतो. पण प्राण्यांना सुद्धा हे खायला दिलं जातं, हे योग्य आहे का? म्हणजे काय आहे? प्राण्यांना जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांचा आहार हा मांसाहारच असतो. पण आज आपण आजच्या ज्या 21व्या शतकात आहे, तर आपण जे प्राण्यांना खाणं देतो ते आपण जसं खाणं खातो त्याप्रमाणेच ते हायजेनिक पण असतं. म्हणजे बहुतेकदा आपण कमर्शियल डॉग फूड वगैरे त्यांना खायला देतं, ते प्रोसेस असतं, खूप हायजेनिक असतं. त्यामुळे तसं काही धोका नाही. रॉ चिकन देणं किंवा अंडी देणं हे ॲडवायझेबल नाहीये, कारण की आपण त्यांना कुक करून त्यांना जास्त डायजेस्टिबल बनवतो, पचण्यास आणखी ते चांगलं बनवतं. त्याच्यामुळे कधीही त्यांना प्रॉपर कुक करून देण्यात काहीही वावगं नाहीये. म्हणजे रॉ असं खायला देऊ, रॉ देणं हे म्हणजे रॉ चिकन किंवा अंडी किंवा कोणताही मांसाहार दिल्यामुळे रॉ मध्ये त्यांना कुठलंही बाकी इकोला आहे, साल्मोनेला आहे, असे बरेचसे इन्फेक्शन आहेत जे रॉ मीटमुळे किंवा अंड्यांमुळे होऊ शकतात. त्यामुळे आपण त्यांना बॉईल करून दिलं तर ते त्यांच्यासाठी खूप सुरक्षित पण आहे आणि त्यांना पचनासाठी पण सोपं जातं. आता आपण ह्या घरातल्या पाळीव प्राण्यांबद्दल बोलतोय, पण आता बराचसा एक वर्ग असा आहे की रस्त्यावरचे जे पाळीव प्राणी असतात, म्हणजे रस्त्यावरचे जे प्राणी आहेत त्यांच्यामुळे कितपत धोका संभवतो? मी आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे करोनाचा आतापर्यंत भारतात किंवा जगभरात ज्या काही केसेस मिळल्या आहेत त्यामुळे असं काही कन्क्लुडिंग निघालं नाही की करोना
प्राण्यांपासून माणसांपर्यंत ट्रान्समिट होत आहे. त्यामुळे मी तर असं सगळ्यांना आव्हान करेल की रस्त्यावरती म्हणजे बरेचसे माझे क्लायंट आहेत की जे ऑफिसला जाताना किंवा कुठे बाहेर जाताना त्यांचे पर्टिक्युलर ते डॉग त्यांच्या जवळ येतात, मग ते काहीतरी गपचूप पिशवीतून काढतात आणि त्यांना दररोज फीड करतात. पण आता सध्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनमुळे अशा प्राण्यांचे खूप हाल होत आहेत, त्यांना उपासमार येत आहे. त्यामुळे मी आवाहन करेल सगळ्यांना की शक्य तेवढी मदत त्यांना काही सेवाभावी संस्था आहेत, IDA झालं, WHD, BSPCA आणि पेट प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ मुंबई, ह्या सगळ्या संस्था त्यांना त्यांच्या डोनेशनमधून भरपूर सारं पेट फूड घेऊन फीड करण्याचा ट्राय करत आहेत. पण ते पॉप्युलेशन सध्याची स्ट्रे पॉप्युलेशन बघता ते खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अपील करेल की हे जे स्ट्रे डॉग किंवा कॅट आहेत त्यांना तुम्ही फीड करा. अगदी खरं आहे, कारण आत्ताच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे जसं आपण संकटाचा सामना करतो तसं त्यांनाही करावं लागत आहे. रस्त्यावर जे आहे त्यांना थोडं खाण्यापिण्याची त्यांची हाल होत आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यांना मदत करणं तितकंच गरजेचं आहे. आता आजचा जो आपला जो विषय आहे तो स्पेशली आपण कोविड-19 किंवा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या प्राण्यांची काळजी कशी घ्यावी. मग जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर जसं मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही तुम्ही सांगितलं की प्राण्यांना तो धोका नसतो, प्राण्यांमुळे आपल्याला कोरोना होत नाही, पण आपल्यामुळे त्यांना होऊ शकतो. घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोरोना झालेला असेल, एखाद्या सदस्याला, सध्या तरी अशा खूप रेअर केसेस आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 1 आणि 2 हा नंबर खूपच कमी, रेअर ऑफ द रेअरेस्ट आहे. त्यामुळे सध्या तरी असा प्राण्यांपासून माणसाला किंवा माणसापासून प्राण्याला होण्याचा पण धोका आतापर्यंत डॉक्युमेंटेड खूप कमी आहेत केसेस. पण जर कोणाला करोना झाला आहे घरामध्ये, कोणी माणूस पॉझिटिव्ह आहे, तर त्या पेटचं विलगीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपल्याला तेवढं हायजेनिक मेजर, जसं आपण ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्टमध्ये हायजेनिक मेजर सोशल डिस्टन्सिंग करतो तसं होतं. आता मागे आम्ही आमचे कलिग्स जे आहेत, डॉक्टर कलिग्स, त्यांच्याशी आमचं नेहमी डिस्कशन होतं ह्या विषयावरती. तर एक केस अशीच होती, सायनमध्ये त्याच्या घरामध्ये करोना झाला होता आणि पूर्णपणे त्या कुटुंबाला क्वारंटाईन केलं होतं. त्या घरामध्ये एक डॉग होता. तर अशा वेळेस आपलं बृहन्मुंबई महानगरपालिका, काही सेवाभावी संस्था, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल IDA म्हणून, तर त्यांनी त्या कुत्र्याला फोस्टर केलं, त्यांच्याकडे 15 दिवस ठेवलं, वेळोवेळी त्याची तपासणी केली आणि 15 दिवसानंतर पुन्हा एक वैद्यकीय चाचणी करून त्याला रिलीज केलं. तर त्यामुळे असे काही संस्था पुढे येत आहेत. महानगरपालिका मदत करते वेगवेगळ्या स्तरांवरती की घरामध्ये जर कोणाला क्वारंटाईन केलं तर त्या पर्टिक्युलर प्राण्याची कशी त्याची गैरसोय होऊ नये म्हणून. पण मी एक जनतेला आव्हान करेल की अशा परिस्थितीमध्ये काही जे प्रायव्हेट कॅनल्स वगैरे आहेत ते पण पुढे आले, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुम्ही पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्या ॲटलिस्ट 15 ते 20 दिवसाचं खाणं, त्याचे इमर्जन्सी मेडिसिन्स, महत्त्वाचे फोन नंबर हे सगळे जमा करून ठेवा, जेणेकरून दुर्दैवाने तुमच्यावरती काही वेळ आली तर त्या प्राण्याचं नुकसान नको व्हायला किंवा त्यांचे हाल नको व्हायला. अगदी खरं. त्यांची काळजी आपण कशी घ्यायची आपण जाणून घेऊया. एक फोन घेऊया. सखाराम कदम आपल्याशी बोलतात बीडवरून. नमस्कार, बोला सखारामजी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला. मी सखाराम कदम बीडवरून बोलतोय. ज्या भागामध्ये कोरोनाची लागण झालेली रुग्ण आहेत त्या भागामधून आम्ही आमच्या गाईसाठी मच्छीसाठी मका, गवत, असा घास आणतो. तसं काय आमच्या प्राण्याला होण्याचा धोका आहे का कोरोना? बरं, धन्यवाद सखारामजी. छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर काय सांगाल, आणि त्याचबरोबरीने ग्रामीण भागातल्या प्राण्यांचीही काळजी याविषयी आपण जरा सांगूया. मी याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये थोडंसं सांगतो की जे काही फार्म ॲनिमल्स आहे, म्हणजे एखाद्याचा गोठा आहे किंवा काही जणांचे मोठे गोठे आहेत, तर तिकडे तुम्ही मिनिमम स्टाफ ठेवा. जे काही कर्मचारी आहेत काम करणारे त्यांचे मिनिमम स्टाफ ठेवा. त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. आणि जे काही तुमचे फार्ममधले जे अवजारं आहेत, मिल्किंग मशीन्स आहेत किंवा दररोज संपर्कात येणारे पाण्याचे टँक्स किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, त्याची व्यवस्थित तुम्हाला साफसफाई, हायजेनिक मेजर्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फार्मच्या सुरुवातीला एखादं साबण आणि पाण्याचं भांडं ठेवू शकता, जेणेकरून आतमध्ये येणारी व्यक्ती, जे काम करतात तेच, बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये अजिबात परमिशन देऊ नका. अनोळख्या व्यक्तीला, जे रेग्युलर तुमच्या इकडे काम करतात त्यांना वेळोवेळी हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, प्राण्यांना हाताळल्यानंतर व्यवस्थित स्वतःचं हायजेनिक मेजर्स घेणं, ह्या उपाययोजना तुम्हाला कराव्या लागतील. जरी आतापर्यंत गायी आणि म्हशीमध्ये कोणतेही इन्सिडेंट्स नसतील तरी काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे.
आणि त्यांना जो चारा दिला जातो त्याच्याविषयी काय सांगू शकाल? चारा दिला जातो. जनरली चाऱ्यापासून असा संसर्ग होण्याचा खूप कमी चान्सेस आहेत, पण जेवढे आपण हायजेनिक मेजर स्वतःसाठी आणि तिकडे काम करणाऱ्या लोकांसाठी घेऊ शकतो ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. वैभवजी, मला एक असं विचारायचं आहे की आताच्या ह्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की हात धुवा, मास्क लावा. बऱ्याच घरांमध्ये मी बघितलं की ते प्राण्यांना सुद्धा मास्क लावलेलं असतं, तर हे कितपत योग्य आहे? अतिशय चुकीचं आहे. बरेचसे पेशंट पण विचारतात की आम्हाला आमच्या डॉगची वगैरे कोविड चेकिंग करायचं आहे, पण त्याची काही आवश्यकता नाहीये. डॉगला मास्क लावू नका, कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मास्क लावल्यामुळे एकतर ते अनकम्फर्टेबल येतील किंवा सफोगेट होतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. तुम्ही बऱ्याच वेळेस डॉगला बाहेर घेऊन जाता, फिरायला, वॉकिंगला घेऊन जाता, त्यावेळेस जेव्हा ते येतील तेव्हा डॉगसाठी जे इसेन्शियल सॅनिटायझर्स वगैरे आहेत ते तुमच्या पशुवैद्यकाकडून त्याची माहिती करून घ्या आणि त्यांना बाहेरून आल्यावरती व्यवस्थित त्यांना सॅनिटायझर ड्राय बाथनी त्याला स्प्रे करा, डिसइन्फेक्ट करा आणि मग त्याला घरामध्ये एंट्री द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जेव्हा तुम्ही तुमचा डॉग किंवा डॉगला बाहेर वॉकला वगैरे घेऊन जातात तर बरेचसे लोक त्याला कडल वगैरे करतात किंवा हाताळतात, त्याची पप्पी घेतात किंवा त्याला उचलून घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सध्या तरी अवॉइड करणं खूप चांगलं असेल, योग्य राहील. आणि दुसऱ्या प्राण्यांबरोबर पण जास्त इंटरॅक्ट होऊन देऊ नका की आणि आपण घरी आल्यानंतर जेव्हा प्राण्यांना आपण हाताळतो तेव्हा आपण स्वतः हात धुणं, सॅनिटायझर वापरणं हे सगळे महत्वाचं आहे. कारण की करोना नाही तर बरेचसे दुसरे आणखी काही आजार आहेत जे बरेचसे स्किन इन्फेक्शन्स आहेत जे झुनोटिक आहेत, जे प्राण्यांपासून माणसामध्ये ट्रान्समिट होतात. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण आता तुम्ही याचा जसा एक मुद्दा मांडला की त्यांना जेव्हा आपण बाहेर फिरायला घेऊन जातो, आता लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर बाहेर पडू नका असं वारंवार सांगितलं जात आहे, पण मग त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं हे कितपत सुरक्षित आहे? सध्या बघायला गेलं तर स्ट्रेसफुल कंडिशन ही सर्वांसाठीच आहे, तशी प्राण्यांसाठी पण आहे. जे काही वर्किंग ब्रीड असतात, म्हणजे लॅब्राडॉर झालं, जर्मन शेफर्ड झालं, त्यांना प्रॉपर व्यायामाची गरज असते. ते घरी बोर होतात, प्रॉपर एक्सरसाइज त्यांना करावी लागते. तर अशा वेळेस तुम्हाला बाहेर त्यांना वॉकला नेलं अत्यंत गरजेचं आहे. फक्त बाहेर वॉकला नेताना किंवा घरात आणताना ते शिशी सुसू करतात किंवा काय करतात, जे बाहेर सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये करत असतील तर ते क्लीन करायची जबाबदारी ही मालकाची असते. ते तुम्ही काळजी घ्या. आणि बाहेरून घरी आल्यावरती त्यांचे जे पॉज असतात, जो संपर्क त्यांचा जेव्हा ते खाली बसतात, तळवा असतो किंवा जो संपर्क येतो तर खाली बसले तर त्यांच्या बॉडीचा जो जमिनीशी वगैरे संपर्क येतो, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पशुवैद्यकीयाच्या सल्ल्याने जे डिसइन्फेक्टंट सोल्युशन डॉगसाठी योग्य असेल, बरेच ड्रायबाथ आहेत, अल्कोहोल बेस टिश्यू पेपर आहेत, वेट टिश्यू पेपर, त्याचा यूज करून तुम्ही डॉगचा सरफेस आणि पॉज वगैरे डिसइन्फेक्ट करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जसं तुम्ही सांगितलं की त्यांना बोर होतं बाहेर, म्हणजे सोसायटीत त्यांना घेऊन जाणं गरजेचं असतं. जे वर्किंग ब्रीड आहेत, ज्या मोठ्या ब्रीड आहेत त्यांना गरजेचं असतं. जे टॉय ब्रीड आहेत, म्हणजे चिवावा झालं, यॉर्कशायर टेरियर झालं, असे टॉय ब्रीडला घरातल्या घरात त्याचा व्यायाम होऊन जातो. पण जे मोठे डॉग आहेत त्यांना नक्कीच तुम्हाला बाहेर घेऊन जाणं गरजेचं आहे. पण ते आल्यावर प्रत्येक वेळेला ज्या काही तुम्ही त्या 2-3 पद्धती सांगितल्या त्याप्रमाणे त्यांना स्वच्छ करणं, काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच बरोबरीने आपण सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे फक्त हात धुणं एवढंच इनफ आहे की काय? जे काय सोशल डिस्टन्सिंग मेजर्स आहेत, म्हणजे सपोज एखादं कुटुंब क्वारंटाईन झालं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाली असेल तर अशा सदस्यांनी त्या पर्टिक्युलर प्राण्याशी संपर्क अवॉइड केला पाहिजे. त्या प्राण्याला जवळ येऊ देता कामा नये. कारण की आपण ह्या व्हायरस विषयी अजूनही शिकत आहे. आम्ही सर्व किंवा जगातले पूर्ण सगळे सायंटिस्ट आतापर्यंत सगळे लर्निंग फेजमध्ये आहेत. त्यामुळे असं ॲडवायजेबल आहे की करोना झालेल्या व्यक्तींनी आपल्या श्वानाशी संपर्क कमीत कमी कसा राहील याची काळजी घ्यावी. आणि क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचं पुरेसं खाणं, 14-15 दिवसाचं खाणं, औषधं, इमर्जन्सी मेडिसिन, फोन नंबर्स, डॉक्टरचे नंबर, केनलचे नंबर, हे सगळे तुम्ही हँडी ठेवा, जेणेकरून काही दुर्दैवाने घटना घडली तर त्यांना त्रास व्हायला कामा नये. लॉकडाऊनमध्ये प्राण्यांची काळजी अशा महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर वैभव पवार. वैभवजी, आपल्या चर्चेला तर सुरुवात करायचीच आहे, खूप गोष्टी जाणून घ्यायच्या. त्याच्या आधी आपण एक फोन घेऊया. आशिष ढोंगडे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला आशिषजी. नमस्कार. डॉक्टर साहेब, आशिष बोलतो पुण्याहून.
ऍक्च्युली आपण लहानपणापासून डॉग्सना दूध देतो आपण देत होतो, पण आता असं सांगितलं जातं की दूध देऊ नका, केस गळतात. तर आम्ही दुधामध्ये पाणी घालून देतो. मी तुम्हाला एक इंटरप्ट करू का सर प्लीज? हो हो हा, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मी तुम्हाला इंटरप्ट करतो. हो हो. तुमच्या मामाच्या बाजूला घरात असेल, त्याच्या बाजूच्या घरात कोणी असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं का हे? म्हणजे मामाच्या? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला असं कोणी की- लांबच्यानी सांगितलं का हे? कोणी ऍडवाइस दिली आहे तुम्हाला? नाही, आम्ही ऍक्च्युली म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हा आम्ही आम्ही जेव्हा डॉग्सना फिरायला घेऊन जातो तेव्हा असे काही जण भेटतात. हा, मग ते तर मी म्हणतात तुम्हाला की तुमच्या शंकेचं एकदम निरसन करतो. चालेल. ठीक आहे. हा, चालेल. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेस हे पूर्वीपासून लोक, म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला पण एवढंच माहिती होतं की कुत्रा आणि मांजर हे दूध पितात. ठीक आहे, पण ते चुकीचं आहे, कारण की दुधामध्ये लॅक्टोज म्हणून एक शुगर असते की जे डॉग डायजेस्ट करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स होतं, त्यामुळे त्यांना जुलाब, उलट्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. एक पर्टिक्युलर डॉग एक पर्टिक्युलर अमाऊंटच टॉलरेट करू शकतो, त्यामुळे दूध देणं त्यांना हे ॲडवायझेबल नाही आहे. त्यांची जी पचनशक्ती बनलेली असते, पचन संस्था असते, त्यामध्ये दुधाच्या डायजेशनचा कोणताही मेकॅनिझम नाही आहे. त्यामुळे ते दुधातलं लॅक्टोज शुगर त्यांना डायजेस्ट होत नाही आणि बऱ्याचशा त्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतात, गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस होऊ शकतात. त्यामुळे दुधात पाणी टाकून दिलं आपण, त्याला डायल्यूट करतो, त्यामुळे ते टॉलरेट करतात, ते पितात, पण त्यांना काही कधी प्रॉब्लेम सुद्धा होत नाही, पण ॲडवायझेबल नाहीये. जर प्रोफेशनली तुम्ही विचाराल तर दूध डॉगला देणं हे ॲडवायझेबल नाहीये. अच्छा, तर त्याच्याऐवजी तुम्ही डॉगला जे डॉगसाठी आहे, म्हणजे बॉइल्ड एग झाले, बॉइल्ड बोनलेस चिकन झालं, किंवा डॉग फूड झालं, राईस झालं, ह्या अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. आणि केस गळण्याचा आणि दुधाचा असा काहीही संबंध नाहीये. डॉगचे जे केस असतात जनरली त्यांचं इयरली शेडिंग असतं, तर ते शेड होत राहतात. त्यासाठी तुम्हाला त्यांची ब्रशिंग वगैरे अशा बऱ्याचशा काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळेस त्यांना काही स्किन इन्फेक्शन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा बरेचसे परजीवी असतात अंगावरती, गोचीड असतात, तर त्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात केस गळण्यासाठी. तर पहिलं फाइंड आउट करायला हवं की कशामुळे त्याचे केस गळत आहेत, आणि नंतर दुधाचा आणि त्याचा काही संबंध लावू नका. नक्कीच please. मला असं वाटतं आशिषजींच्या जी शंका आहे त्याचं समाधान झालं असेल. पण म्हणजे फक्त आपण डॉग्स जे आहेत त्यांना, कुत्र्यांना आपण दूध देऊ शकत नाही, पण मांजरींना आपण दूध नाही देऊ शकत. अच्छा ओके, मांजरींनाही दूध नाही द्यायचं. बरं, ओके. त्यांना नॉर्मली जे फूड देतो आपलं घरातलं किंवा खाणं, कित्येकांच्या घरात मांजरीही पाळलेल्या असतात, म्हणून मी विचारते. आता मॅडम, आपण झू मध्ये कधी वाघाला गवत वगैरे खायला देत नाही, बरोबर? कारण की त्याची ती फूड हॅबिट नाहीये. प्रत्येक प्राण्याची, प्रत्येकाची फूड हॅबिट ही वेगळी असते. जसं सापाला पण काही जण दूध देतात, पण दूध कधी साप पित पण नाही आणि काही होत पण नाही. पण सगळे आम्ही लहानपणापासून आम्ही हो, पण कारण बघतो नेहमी की असं म्हणतो की मांजर सापाला दूध देतात, मांजरीला दूध देतात. पण हा, मांजरीला दूध देतात, मांजर काही प्रमाणात टॉलरेट करते, पण बऱ्याच वेळेस असं पण होतं की तिला ते दूध टॉलरेट होत नाही आणि त्यांना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्सला सामना करावा लागतो. असं आहे. ओके. खरं तर याविषयी आपण चर्चा करूया, पण मगाशी तुम्ही सांगितलं की क्वारंटाईन जेव्हा जी एखादी फॅमिली होते तेव्हा त्यांच्या घरात जर असे पाळीव प्राणी असतील, कुत्रा, मांजर, कधी पक्षी असतात, काही जण पोपट, असे काही पक्षी प्राणी पाळतात, त्यावेळेला त्यांना कुठे आपण, म्हणजे त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा त्यांना कुठे सोडता येईल, म्हणजे ठेवता येईल, अशा काही सेवाभावी संस्था किंवा काही नंबर्स आपल्याला कुठे अवेलेबल होतील? हा, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे की कोंबड्यांना जसा करोना होत नाही, तसं एव्हियन जी स्पीशीज आहे, म्हणजे जो पक्षी वर्ग आहे, त्यामध्ये कोणालाही कोरोनाचा संसर्ग होण्याचे चान्सेस नील आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पक्ष्यांविषयी बिनधास्त राहा. जे कावळे येतात घराच्या बाहेर किंवा पोपट येतात बऱ्याच जण घरांच्या बाहेर, ते त्यांना डेली फीड करतात, तर तुम्ही ते तुमचं कंटिन्यू ठेवा, जेणेकरून त्यांची उपासमार आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे संपर्क, घरातल्या ज्या प्राण्यांविषयी बोलाल तर त्यांना काही रुटीन प्रॅक्टिसेस असतात, जसं डिवर्मिंग असतं, त्यांना जंताचे गोळी असते, त्यांचं टिक्स आणि फ्लीज कंट्रोल असतं, बॉडीवरती जे परजीवी असतात त्यांचं कंट्रोल झालं, किंवा त्यांचे जे लसीकरण असतात वर्षाचे, ते तुम्ही अप टू डेट ठेवा, जेणेकरून त्यांची इम्युनिटी ही स्ट्रॉंग राहील आणि त्यांना बाकीच्या काही गोष्टी, म्हणजे बरेचसे आजार पण अवॉइड करू शकतो. आणि ह्या कोरोनाच्या संकटामध्ये आपली विल पॉवर पण वाढेल की
आपलं पेट हे प्रोटेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे त्याला कुठलाही धोका नाही आणि त्यांच्या पण इम्युनिटीमध्ये भर पडेल. त्यामुळे त्याचं काही पेंडिंग गोष्टी असतील तर त्या तुम्ही क्लिअर करून ठेवा, कारण की बरेचसे कम्युनिकेबल डिजीज आहेत जे झुनोटिक आहेत, जसं रेबीज झालं, लेप्टोस्पायरोसिस झालं, ते प्राण्यांकडून माणसाला होण्याचा चान्सेस हे नक्कीच असतात. त्यामुळे आपण जर त्यांना घरात ठेवत असू तर त्यांचं पूर्णपणे वॅक्सिनेशन करून डिवर्मिंग करूनच तुम्हाला घरात ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेने लायसन्सची मोहीम पण हाती घेतली आहे की जेणेकरून तुमच्या डॉगला तुम्ही बीएमसी मध्ये रजिस्टर करा. बीएमसी तुम्हाला रितसर लायसन देते आणि जसं तुम्ही लसीकरण रिन्यू करतात वर्षाला तसं तुमचं लायसन रिन्यू होत राहतं. हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. अगदी आपण त्याविषयी बोलूयाच. एक फोन घेऊया. करण मजदे आपल्याशी बोलतात मालेगाववरून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार करणजी, बोला. हो नमस्कार सर. हा नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मॅडम आमचा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात आपले जे प्राणी असतात तर त्यांच्या केस गळती खूप असते. बरं, केस गळतीवर. हा बरं, कोणत्या प्रकारचे पाळीव प्राणी बोलताय तुम्ही? फोन कट झालेला आहे. ठीक आहे, मी यांचं उत्तर देतो. मला आलं लक्षात की बरेचसे डॉग मध्ये शेडिंग सीझन असतो. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण डॉग घरात असतो, जसं आपण आपले केस दररोज विंचरतो 2, 3, 4 वेळेस दिवसातून, तसं त्यांच्या बॉडीवरती पूर्ण फर असते. तर तुम्हाला पर्टिक्युलर त्यांचं दररोज कोम्बिंग वगैरे करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे डेड हेअर्स आहेत ते तुम्ही पूर्णपणे काढून टाकाल. आणि बऱ्याचशा वेळेस उन्हाळ्यामध्ये त्यांचं शेडिंग सीझन असतं तर तुम्हाला ते पर्टिक्युलर त्यांचं ग्रूमिंग वगैरेकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांना व्यवस्थित सकस आहार द्या. शक्य असेल तर त्यांना जे मार्केटमध्ये अवेलेबल डॉग फूड आहे ते द्या, जेणेकरून त्यांना पूर्ण त्याचं जीवनसत्व वगैरे मिळतील आणि त्यांचं हेअरफॉल कंट्रोलमध्ये होईल. आणि समजा काही इन्फेक्शन्स असतील, स्किन डिझीज असतील त्यांना किंवा पॅरासाइट्स असतील बॉडीवरती, तर तुम्ही डॉक्टरची सल्ला घेऊन त्याप्रमाणे त्याचे उपचार केले तर केस गळती ही कमी होईल, थांबणार नाही. अगदी खरं आहे. म्हणजे त्याप्रमाणे योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आता मगाशी आपण सांगितलं की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपल्या घरातल्या त्या पाळीव प्राण्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क कसा साधावा किंवा त्यांच्याकडे व्हिजिट कशी द्यायची, काय करू शकतो? हा, आता हे मी माझाच एक अनुभव सांगतो. माझं क्लिनिक ज्या एरियामध्ये आहे तिथेच बाजूला पॉझिटिव्ह पेशंट भेटले. मला माझं क्लिनिक बंद करावं लागलं कारण की मला माझ्या क्लायंट्सला एक्सपोज करायचं नव्हतं व्हायरसला. तर मी माझ्या पेट शॉपमध्ये जे तिथून थोड्या अंतरावरती आहे तिकडे मी फक्त इमर्जन्सी केसेस, ज्या रुटीन प्रॅक्टिसेस आहेत त्या सध्या तरी बऱ्याच वेट्सनी बंद ठेवलेल्या आहेत. आणि माझ्या मते जर फक्त आवश्यकता असेल तरच तुमच्या पेट्सला डॉक्टरकडे घेऊन जा. शक्य असेल, डॉक्टर जर कॉपरेट करत असतील, म्हणजे बरेचसे करतात सर्वजण, तर अशा वेळेस त्यांचा पहिला टेलिफोनिक सल्ला घ्या आणि अतिशय आवश्यकता असेल तरच त्यांच्याकडे घेऊन जा, जेणेकरून तुमचं आरोग्य आणि तुमच्या प्राण्याचं आरोग्य दोन्हीही सुरक्षित राहतील. डॉक्टरकडे जाताना डॉक्टरनी दिलेले नियमावलीचं पालन करा, कारण की डॉक्टर हे सुद्धा एक माणूस आहे आणि त्यांची पण सुरक्षा महत्वाची आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, एक पेट घेऊन 4 जण जातात, गर्दी करतात, तर असे प्रसंग टाळा. डॉक्टरांनी जी नियमावली दिली आहे, ज्या मेथड्स दिल्या, सॅनिटायझर दिले, त्याचा वापर करा आणि जर आवश्यकता असेल तरच जा. बऱ्याच वेळेस काही गरज नसताना डॉक्टरची व्हिजिट टाळा. आणि बऱ्याच डॉक्टरांची त्यांच्या प्रिमायसेसनुसार वेगवेगळ्या रिक्वायरमेंट, काही जणांनी डॉग बाहेर सोडून जाणं आवश्यक आहे, मग त्या डॉक्टरांचा माणूस घेऊन त्याला आतमध्ये जाईल आणि त्याची ट्रीटमेंट करेल. जे काही असेल तर ते व्यवस्थित करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या पेटच्या वॅक्सिनेशन चेक करा, डिवर्मिंग चेक करा आणि समजा अतिशय आवश्यकता असेल तरच डॉक्टरकडे घेऊन जा. अदरवाईज फोनवर त्यांचा सल्ला आपण घेऊ शकतो. अगदी खरं. आत्ताच्या याच्यामध्ये जसं आपण एवढे कार्यक्रम आपण इथे करतो, मी मगाशी जसं सुरुवातीला सांगितलं की आम्ही फक्त आमच्याबद्दल बोलत होतो की आमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे, मग आपल्याला कोरोना होणार नाही. पण जसं तुम्ही सांगितलं की त्यांना हा धोका कमी आहे, पण तरीही त्यांच्या हेल्थसाठी किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? हा, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नंबर एक म्हणजे त्यांना सकस आहार, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये त्यांचे मायक्रोन्यूट्रियंट्स, मिनरल्स, कॅल्शियम, विटॅमिन सर्व असतं. असं तुम्ही पेट फूडचा आधार घेऊ शकता. घरातलं जे डॉगला सूट होईल खाणं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी डॉगला सूट होतात. बॉइल्ड एग, बॉइल्ड बोनलेस चिकन, ते तुम्हाला तुमचे पशुवैद्यक सांगतीलच काय काय तुम्ही देऊ शकता आणि काय काय अवॉइड करायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी त्यांना सकस आहार द्या.
त्यांचं प्रॉपर निर्जंतुकीकरण करा, ज्याला आपण डिवर्मिंग म्हणतो. त्यानंतर त्यांचं लसीकरण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ज्या रुटीन प्रॅक्टिसेस आहे म्हणजे ग्रूमिंग करणं, बाहेरून आल्यानंतर त्यांचं पायाचं वगैरे प्रॉपर डॉगला जे आवश्यक आहे त्या डिसइन्फेक्टंटनी डिसइन्फेक्शन करणं, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मेजर करावं लागेल. ज्याच्या घरामध्ये जे क्वारंटाईन झालेले आहेत अशांनी प्रॉपर डिस्टन्सिंग ठेवणं, घरामध्ये त्यांच्या औषधांचा किंवा खाण्याचा पुरेल एवढा साठा करणं हे आवश्यक आहे. अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर जसं तुम्ही तर पाळीव प्राण्यांमध्ये आपण जसं कुत्र्याबद्दल बोलतोय तसं मांजरी विषयी त्या सुद्धा बाहेर जातात तर त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने घरात आल्यावर स्वच्छ करणं गरजेचं आहे का? हा, स्वच्छता राखणं हे म्हणजे कुठलेही बाकीचे पण आजार अवॉइड करण्यासाठी आपण त्यांना जे हायजेनिक मेजर्स आपण ह्युमन्स मध्ये घेतो ते नक्कीच प्राण्यांमध्ये पण घ्यायला पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या विषाणूचा सर्वजण अजून अभ्यास करतात. त्यामुळे हायजेनिक मेजर्स घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या याच्यामध्ये जरी धोका त्यांच्यापासून आपल्याला नसला तरी पण जेव्हा त्यांना बाहेरून आपण फिरवून घेऊन येतो, पण घरामध्ये समजा एक 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं असतील तर त्यांना काही धोका असतो का? म्हणजे त्यांनी त्यांच्यापासून काही डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे का? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता सध्या परिस्थितीत तरी असा काही धोका नाहीये. पण आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील तर आपण त्याची मी सांगितल्याप्रमाणे डिसइन्फेक्शन करून त्यांना व्यवस्थित हायजेनिक मेजर्स घेऊन जर केल्यावरती काही धोका संभवत नाही. अच्छा, असं आहे. पण आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं की मी म्हटलं की आता लॉकडाऊनचा 4था टप्पा सुरू आहे, आपणही घरामध्ये बोर होतो, पण आपलं मनोरंजन वेगवेगळ्या माध्यमातून होतं, जसं टीव्ही बघणं, काहीही करणं. पण हे जे मूक प्राणी असतात तर तेही बोर होत असतील. पण जर बाहेर घेऊन नाही जाता आलं तर काही ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की सोसायटी असते, छोटीशी असते, खाली नाही फिरवता येत, रस्त्यावर घेऊन जाता येत नाही, तर घरच्या घरी त्यांना कसं काही व्यायाम करू शकतो किंवा त्यांचा मूड सुधारण्यासाठी काय करू शकतो आपण? या लॉकडाऊन मध्ये प्राणीही माणसाप्रमाणे बोर झालेले आहेत, त्यामुळे आपण एकतर त्यांना सकस आहार द्या, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करा, त्यांच्याशी गप्पा मारा, इंटरॅक्शन करा त्यांच्याबरोबर. आणि वेगवेगळी खेळणी आहेत त्यांच्याबरोबर खेळा, वेळ स्पेंड करा. नंतर त्यांचं ग्रूमिंग करा, त्यांना त्यांचे लाड करा, या सर्व हायजेनिक ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि त्यासोबतच तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क कराल तेव्हा स्वतःचे हात धुणं, सॅनिटायझर लावणं, ते बाहेरून फिरून आल्यावरती त्यांना सॅनिटाईज करणं, ह्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मुळात त्यांच्या आहाराविषयी आपल्याला बोलायचं, फक्त एक फोन घेऊया. निशिकांत गुप्ते आपल्याशी बोलतात अंधेरीवरून. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी निशिकांत गुप्ते, अंधेरी. नमस्कार. नमस्कार. मला एक 2 प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे प्राण्यांमुळे जर होत नसेल पण प्राणी हे कॅरियर होऊ शकतात का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे म्हणजे प्राण्यांना आपल्या घरी शिजवलेलं देतो, कधी कच्चं देतो, पण मी बघितलंय की बाहेरच्या देशांमध्ये फक्त ते पॅकेट मधलंच फूड देतात आणि ते म्हणतात त्यांचे केस वगैरे सगळे ब्राईट वाटतात. आणि मला अनुभव आलेला आहे की मी जेव्हा माझ्या मांजरासाठी बाहेरचं पॅकेट आणलं आणि ते दिल्यावर मांजराने फटाफट खाल्लं, आम्हाला वाटलं हे याला खाणार नाही. तर काय, या 2 प्रश्नांची उत्तरं पाहिजेत मला. नक्कीच, धन्यवाद निशिकांतजी. काय सांगाल वैभवजी, पहिला त्यांचा जो प्रश्न होता की कॅरियर होऊ शकतं का म्हणजे प्राण्यांपासून, तर कसं काय? तर याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये 2 केसेस होत्या आणि हाँगकाँगमध्ये एका डॉगची 17 इयर्स पॉमेरियनची एक केस होती आणि एक जर्मन शेपर्डची होती. तर त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण त्यांच्या सिरोलॉजिकल टेस्ट ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. तर त्याचं पुढे पोस्टमॉर्टम वगैरे नाही झालं, त्यामुळे त्याचा डाटा हा इनकम्प्लीट आहे. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि OIE म्हणून एक संस्था आहे जी याच्यावरती लक्ष ठेवून आहे पूर्ण जगभरामध्ये प्राण्यांवरती ह्या व्हायरसचा होणारा परिणाम. पण अशा परिस्थितीमध्ये सध्या तरी त्यांच्या गाईडलाईन्स अशा आहेत की डॉग हे कॅरियर आपण त्यांना म्हणू शकत नाही, कारण की ते डॉग मधून किंवा पेटमधून ह्युमन मध्ये आतापर्यंत इन्फेक्शन झाल्याची एकही केस नाहीये. त्यामुळे कॅरियर असं आपण त्यांना म्हणू शकत नाही. आणि दुसरा प्रश्न होता की ते पॅकेट फूड पॅकेट फूड म्हणजे डॉग आपण माझ्या मते बरेच शेकडो हजारो वर्षापासून आपण प्राण्यांना पाळत आलेलो आहे. त्यावेळेस पॅकेट फूड नव्हतं, ठीक आहे, पण आता आहे. तर मग त्यावेळेस जे आपण त्यांना डाएट देत होतो तर बऱ्याच वेळेस काय होता की आपण जे आपल्या घरात बनतं ते त्यांना देतो, पण आपली रिक्वायरमेंट ऍज अ ह्युमन बिईंग आणि डॉगची रिक्वायरमेंट ऍज अ
कॅनाईन स्पीशीज ही पूर्णपणे वेगळी आहे. आपण जे डॉग फूड देतात ते संतुलित आहार आहे. संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये जे शरीरास आवश्यक घटक असतात त्यांच्या केसांसाठी, त्यांच्या बोन्ससाठी, ते त्यामध्ये सगळे इनकॉर्पोरेट असतात. जर तुम्ही आत्ताचे काही डॉग फूड कंपन्यांचं रिसर्च इतकं स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्ही बघाल तर प्रत्येक ब्रीडसाठी त्यांनी वेगवेगळं फूड आणलेलं आहे. प्रत्येक ब्रीडच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. जसे काही मोठ्या केसांचे डॉग असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी केसांच्या शाईनसाठी, टेक्स्चरसाठी जे त्यांना घटक लागतात, ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड किंवा आणखी काही घटक असतात, ते त्यांनी त्याच्यामध्ये स्पेशली ॲड केलेले आहेत. तर अशा गोष्टींमुळे त्यांना सकस आणि संतुलित त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आहार भेटल्यामुळे त्यांचे जे हेअरफॉल, शायनी हेअर वगैरे, हेअरफॉल कंट्रोल होणं, हेअर शायनी होणं, ह्या सगळ्या गोष्टी हे एक संशोधनातून निर्माण झालेलं चांगल्या प्रतीचं त्यांच्या जे बॉडीला आवश्यक आहेत ते घटक त्यांना मिळाल्यामुळे हे सगळं आहे. तर त्याच्यामुळे हा एक संशोधनाचा विषय आहे. संशोधनातून काही चांगली गोष्ट निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे ते आहे. त्यामुळे असं आपण पर्टिक्युलर म्हणू इट्स अ बॅलन्स डाएट, संतुलित आहार यालाच म्हणतात. खरं तर आत्ताच्या या लॉकडाऊनच्याच काळामध्ये किंवा आधीपासून पण बऱ्याचदा असं होतं की लोकांमध्ये अनेक गैरसमज अजून पसरलेले आहेत. जसं सुरुवातीलाही तुम्ही सांगितलं की तोंडामध्ये नारळ पकडल्यावर तसं तोंड मोठं होतं. असे काय काय गैरसमज जे आहेत की आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो? असे इतके इतके अनुभव आहेत मॅडम, म्हणजे आम्हालाही आवडतील ऐकायला. खरंच सांगणं पण म्हणजे आता बरेच म्हणजे लोक पण एक दोन तुम्ही शेअर करू शकता प्लीज? लोक बऱ्याच वेळेस कळतं आम्हाला म्हणजे जे रेसिंग जे डॉग आहेत तर बरेच लोक त्याला सायकलला किंवा बाईकला बांधून त्याला पूर्ण 2, 4, 5 किलोमीटर फिरवतात. म्हणजे ते सगळं म्हणजे लोक असे याचं त्याचं ऐकून सगळ्या गोष्टी एकदम हे, त्याला लाकूड चावायला देतात, त्याला रॉ बोन्स देतात, चिकन बोन्स देतात, रॉ मीठ खायला देतात. की बरेचसे लोक म्हणतात रॉ मीठ खाल्ल्यामुळे डॉग अग्रेसिव्ह होतो, त्यांना काहींना अग्रेसिव्ह डॉग हवा असतो. तर बरेचसे म्हणतात, बरेचसे काही लोक म्हणतात की त्यांना नॉनव्हेज खाल्ल्यामुळे डॉग अग्रेसिव्ह होतो. तर मी त्यांना सांगतो की मी पण नॉनव्हेज खातो, पण मी तर आतापर्यंत तसं काही झालेलं नाही. तर म्हणजे असे बरेच गोष्टी आहेत लोक. त्यामुळे माझं एकच त्या लोकांना विनंती आहे की तुम्ही प्रोफेशनल जे क्वालिफाईड डॉक्टर्स, वेटनरियन्स आहेत त्यांचा कधीही सल्ला घ्या. काही संकोच बाळगू नका. तुमची शंका कितीही छोटी असेल, कशीही असेल, तुम्ही त्यांना बिनधास्तपणे सांगा. ते तुमचं नक्की निराकरण करतील आणि तुम्हाला एक चांगली ऍडवाइस भेटेल, त्याचं समाधान पण तुम्हाला लागेल. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. सुरेश पवार आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार सुरेशजी, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला सुरेशजी, प्रश्न विचारा. नमस्कार. ऍक्च्युली आताच्या उन्हाळ्यात विचारा तुमचा सलग प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. आताच्या उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असल्यामुळे आमचा जो डॉग आहे तो पूर्ण खात नाही आणि पूर्ण खात नाही आणि म्हणजे 2-3 दिवस खात नाही. पण जे फ्रुट्स असतात, म्हणजे जे आंबे म्हणा वगैरे, ते नुसते म्हणजे फक्त आंबेच खात होता तो नुसता. ओके, बर, धन्यवाद सुरेशजी. खरं त्यांनी असं विचारलं की गरमीच्या याच्यामध्ये तो खात नाही 2-2 आणि आंबे खातो. तर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की खाण्याच्या पद्धती काय सांगाल याच्याविषयी? ना आता यांचा प्रश्न म्हणजे आंबे खातो आणि खात नाही, मी बाकीचं काही फूड खात नाही. तर तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही आंबे खाणं बंद करा. घरात आंब्याची पेटी आणू नका, घराच्या बाहेर जाऊन आंबे खा. आणि त्याला ऍक्च्युली कसं असतं की डॉगमध्ये टेस्ट बर्ड्स हे खूप कमी असतात. त्यांना आंब्याची किंवा पर्टिक्युलर तुम्ही आपल्याला जशी टेस्ट येते तशी त्यांना काही टेस्ट खूप कमी प्रमाणात येते. टेक्स्चर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. तर अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही त्यांना प्रेमाने देता म्हणून ते खातात. त्यांना आंब्याची जशी आपल्याला चव येते तशी त्यांना चव येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींपासून डॉगला अवॉइड करा. कारण की आंबे खाणं हे डॉगच्या पण म्हणजे पूर्ण आंब्यांवरतीच राहणं हे डॉगच्या दृष्टीने चांगलं नाही. आणि बऱ्याच वेळेस म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये मी काही केसेस अशा ऑपरेट केलेल्या आहेत की ज्यांनी आंब्याची कोळी खाऊन ती त्याच्या पोटामध्ये अडकलेली आहे. तर अशा गोष्टी, असे प्रसंग तुमच्यासोबत न हो ही माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याला तुम्ही उपाशी ठेवा, त्याचं खाणं त्याच्या समोर ठेवा. जेव्हा तुम्ही त्याला ऑप्शन देणार नाहीत तो नक्कीच खाईल. आणि समजा तुम्हाला बाकी काही तक्रारी असतील, म्हणजे कदाचित 2-3 दिवस खात नाही असं तुम्ही म्हणाले, कदाचित त्याला ताप असू शकतो किंवा आणखी कोणती मेडिकल कंडिशन असू शकते, तर एकदा डॉक्टरची व्हिजिट देणं आवश्यक आहे. ही लक्षणं कशी ओळखायची खरं तर?
म्हणजे माणसामध्ये आपण बघू शकतो, पण त्यांना काही होत आहे, कसं काय लक्षणं असतात ती? हा, जनरली डॉग किंवा कुठलाही प्राणी असेल ना, त्याला आजारी पडल्यावरती काही ढोबळ लक्षणं आहेत. म्हणजे त्यांचं नाक सुकं होणं, त्यांना भूक कमी लागणं, त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होणं, लिथार्जिक होणं, त्यानंतर काही सिम्पटम्स आहेत जसे उलटी होणं, लूज मोशन्स होणं, अंगावरती वेगवेगळ्या टाईपचे चट्टे येणं. तर असे काही लक्षणं दिसले तर तुम्हाला नक्कीच डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता गरज आहे. वैभवजी, पूर्ण कार्यक्रमात बऱ्याच वेळेला प्रेक्षकांचे फोन आणि सुरुवातीलाच आदेशींचा जो फोन होता, तर त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की ह्या प्राण्यांचं खाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही असं लहानपणापासून किंवा बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांनीच खरं तर म्हणजे जे डाळ भात किंवा आता जसं यांनी सांगितलं आंबा, आईस्क्रीम, चॉकलेट, ह्या गोष्टी सुद्धा आपल्या घरात त्या प्राण्यांना दिल्या जातात आणि ते खातात म्हणून आपणही देतो, प्रेमाने देतो. जसं मांजरीलाही केक भरवतात. तर नक्की थोडंसं तुम्ही गायडन्स करू शकाल का की काय खाणं दिलं पाहिजे? म्हणजे वेगवेगळ्या जातीप्रमाणे वेगवेगळं खाणं असू शकतं, पण तरी थोडंसं. जनरली काही पदार्थ आहेत जे डॉगमध्ये नेहमी आपण अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की चॉकलेट. जनरली काय, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण डॉगला लहान मुलाप्रमाणे वागवतो. तर लहान मुलाप्रमाणे आपण आपल्या बाळासाठी चॉकलेट आणलं तर डॉगसाठी पण एक आणतो. पण बऱ्याच वेळेस चॉकलेट हे पॉयझनस आहे डॉगसाठी. बरेचसे डॉग दगावलेले आहेत चॉकलेट खाऊन. ते अवॉइड करणं गरजेचं आहे. दूध अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण की त्यामध्ये लॅक्टोज शुगरमुळे त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स होऊ शकतो. त्याला पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर गहू एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये ग्लुटेन नावाचं प्रोटीन असतं. त्यामुळे त्यांना स्किन ॲलर्जीज होऊ शकतात. सगळ्यांना नाही, पण बऱ्याचशा डॉगला. त्यामुळे ते थोडं अवॉइड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना उकडलेली अंडी देऊ शकता, राईस देऊ शकता, बॉइल्ड बोनलेस चिकन देऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे तुमचे डॉक्टर तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. जर तुम्ही त्यांना विचारलं तर की त्या गोष्टी तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकतात खाण्यामध्ये. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की बऱ्याच कंपन्यांनी इतकं रिसर्च करून, संशोधन करून बरेचसे डाएट्स बनवलेले आहेत, फॉर्म्युलेट केलेले आहेत, जेणेकरून समजा काही रिनल पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी किडनीची हेल्थ व्यवस्थित राखण्यासाठी किंवा त्याचं फर्दर प्रोग्रेशन थांबवण्यासाठी रिनल फूड्स आहेत जे तुम्ही किडनीचा ज्यांना आजार आहे त्यांना देऊ शकता. हिपॅटिक आहे, गॅस्ट्रो इंटेस्टिनल आहेत, असे बरेचसे खाणे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार कंपनीने बनवलेले आहेत. तर आपल्याकडे जर आज चांगला ऑप्शन असताना आपण तेच डाळ भात खाऊ देण्यामध्ये काही शक्य असेल तर शक्य असेल तर तुम्ही डॉग फूडवरती ठेवू शकता डॉगला, जेणेकरून जे खूप संशोधनानंतर बनलेलं आहे, जो संतुलित आहार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स डॉगला मिळतात, तो हेल्दी राहतो, त्याची इम्युनिटी राहते चांगली. त्यामुळे तो एक आपल्याकडे चांगला ऑप्शन आहे. जर शक्य असेल तर नक्कीच मी त्याला प्रेफरन्स देईल. पद्धतीने त्यांना खाद्य आपण देऊ शकतो. आणि दुसरा एक मोठा एक समज आहे की आता आपल्याला एवढं गरम होत असतं, त्याच्यामुळे आपण दिवसभर एसी मध्ये बसतो. बऱ्याचदा मांजर, कुत्री जे आपले पाळीव प्राणी आहेत किंवा बाहेरही त्यांना थंड पाणी दिलं जातं, तर हे योग्य आहे का? थंड पाणी जे आहे ते जनरली नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पिणं सर्वांसाठी योग्य आहे. एअर कंडिशनरचा अर्थच आहे की ते आपलं जे वातावरण आहे ते कम्फर्टेबल बनवतं. तर त्यांनी माणसाची वर्क एफिशियन्सी वाढते, कम्फर्टनेस वाढतो. त्यामुळे एअर कंडिशन हे एक पर्टिक्युलर लेवल पर्यंत सर्वांसाठीच आल्हाददायक आहे. त्यामुळे जनरली प्राण्यांमध्ये एक डॉगमध्ये किंवा कॅटमध्ये त्यांना घाम येत नाही, स्वेट ग्लँड्स नसतात त्यांच्यामुळे. त्यामुळे ते जे टेम्परेचर रेग्युलेशन, जसं आपल्याला घाम येऊन आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतो तसं प्राणी, डॉग पर्टिक्युलरली करू शकत नाही. ते पॅन्टिंग करतात, जीभ बाहेर काढून ते पॅन्टिंग करून थोडंफार त्यांचं टेम्परेचर मेंटेन करतात. त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही कम्फर्टेबल क्लायमेटमध्ये ठेवलं तर योग्य राहील. आणि काही ब्रीड्स आहेत जसं पग वगैरे आहेत, ज्या शॉर्ट नोज ब्रीड आहेत, पग, बुलडॉग, तर अशा ब्रीड्सला हीट टॉलरन्स खूप लेवल कमी असते, ते कोलॅप्स होऊ शकतात हीटमुळे. त्यामुळे अशा डॉगला बाहेर गरमीच्या दिवसामध्ये नेणं अवॉइड करा आणि कम्फर्टेबल क्लायमेटमध्ये ठेवा. आता आपण खरं तर खूप छोट्या छोट्या आणि खूप महत्त्वाच्या छान छान टिप्स तुम्ही दिल्यात. आता आपण लॉकडाऊनमध्ये प्राण्यांच्या काळजीविषयी बोलतोय, म्हणजे घरातले पाळीव प्राणी, कुत्रे, मांजर, पण ओव्हरऑल पक्षी सुद्धा एक थोडक्यात जाता जाता की बऱ्याच ठिकाणी असं असतं की गॅलरीमध्ये कावळे, चिमण्या, कबूतर, आणि काही ठिकाणी असं पण बघितलं जातं की अगदी कावळे सुद्धा येऊन हातामध्ये त्यांना दिलेलं खात असतो. त्याच्यापासून काही धोका किंवा काय
किंवा त्याच्यानंतर आपण आपली स्वच्छता कशी बाळगली पाहिजे, कारण भरवणं हे सुद्धा होतं त्यांना अक्षरशः. एक झुनोटिक डिझीज म्हणून जे प्राण्यांपासून माणसामध्ये होणारे, प्राण्या म्हणजे पशूंपासून किंवा सगळ्या प्राणी वर्गांपासून काही आजार असतात ज्याच्यामध्ये रेबीज येतो, बरेचसे स्किन इन्फेक्शन्स येतात, काही रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स येतात. जसे पक्ष्यांपासून कधी कधी काही रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ शकतात. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर कोणत्या प्राण्याला फीड वगैरे कराल तर तो एरिया प्रिमायसेस स्वच्छ ठेवा, त्याला वेळोवेळी डिसइन्फेक्ट करा. त्यानंतर प्राण्यांशी संपर्क झाल्यानंतर तुम्ही स्वतःचे हात धुणं किंवा समजा तुमच्या अंगा खांद्यावरती बाहेरचे कारण ते सुद्धा बाहेरून फिरून आलेले तर असतात. अशा वेळेस तुम्ही प्रॉपर बाथ घेणं, तर ह्या गोष्टी हायजेनिक्स मेजर हे खूप महत्वाचे आहे. कारण की रेअर आहेत पण काही आजार हे होऊ शकतात, त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं हे महत्वाचं खूप महत्वाचं आहे. आपल्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं आपण आपली काळजी घेतो तशी आता आपल्या घरातला लाडका सदस्य, कोणताही लाडका पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर, ससे पाळले जातात, पशुपक्षी पाळले जातात. तर या सगळ्या प्रेमींसाठी तुम्ही काय महत्वाचा संदेश द्याल, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे? आपले जे काही प्राणी आहेत त्या सर्वांचं आरोग्य तपासणी वेळोवेळी करा. ते हेल्दी राहतील, हेल्दी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांचं लसीकरण, त्यांचं डिवर्मिंग, त्यांचा आहार, ह्या सर्व बाबींकडे लक्ष द्या. आपल्याप्रमाणे त्यांचेही हायजेनिक मेजर्स घ्या आणि काही अडचणी असतील किंवा काय असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ही माझी विनंती आहे सर्वांना. अगदी खरं आहे. जसं आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की जशी आपण आपली काळजी घेतो तशी आपल्या त्या लाडक्या प्राण्याची सुद्धा आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण की तोच एकमेव असतो की सकाळपासूनचा थकवा, आपली चिडचिड, आपला संताप त्यांच्या डोळ्यांमध्ये बघितलं ना की सगळं कुठल्या कुठे पळून जातं आणि आपण 1% प्रेम केलं की 100% रिटर्न्स आपल्याला त्या प्रेमातून मिळत असतात. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत कळवण्याची माध्यमं तर तुम्हाला माहीत आहेच. आपलं फेसबुक माध्यम आहे, जीमेलद्वारे तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवू शकता. आजचा आपला कार्यक्रम आज रात्री 11 वाजता आणि उद्या सकाळी 11:30 वाजता तुम्ही पुन्हा बघू शकता. डॉक्टर, खरंच खूप मजा आली आज तुम्ही इथे आलात, छान छान आम्हाला माहिती, टिप्स सांगितलेत आणि काय काळजी घ्यायची, कशी घ्यायची, त्यांनी आणि आम्ही दोघांनी पण त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार.